जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. परत आपली तिथूनच स्टार्टिंग होत आहे. CNG लाईन मीटर 0. ओके, मीटर 0 झालाय. तर आज आपल्याला भेटली एक एक्सेल रेंटल, आणि ही जी आहे ना महिन्यातून एकदा भेटली. आता फक्त मागच्या महिन्यामध्ये भेटली होती, तेव्हापासून आता लास्ट हा महिना तर झालाच आहे त्याला भेटलेली. तेव्हापासून आता एक रेंटल भेटली आपल्याला. पहिले CNG भरतो, कस्टमरच्या लोकेशनला जातो, बघू कुठं कुठं जाते. 45 किलोमीटरला काहीतरी पैसे दाखवलं. दिवसभराचं हे आहे, ते एक्सेल रेंटल आहे. तर बघू आज किती आपल्याला पैसे देतात. शेवटीच तुम्हाला दाखवतो. ठीक आहे मित्रांनो, जातो इथून कस्टमरच्या लोकेशनला. पहिले विमाननगरवरून पिकअप आहे. तर व्हिडिओमध्ये बनत राहा, शेवट अखेरपर्यंत बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नक्की, कमेंट पण करत जावा. तर ठीक आहे मित्रांनो, जातोय आता डायरेक्ट इथून CNG भरून विमाननगरला. तर मित्रांनो 8 वाजलाय. आपण आलोय कस्टमरच्या लोकेशनला. कस्टमर पुढच्या बिल्डिंग, ह्या बिल्डिंग, या इथून पण येऊ शकतात. तर नाश्ता वगैरे झालाय. आपण पोहा खाला रस्त्याने येताना, चहा पण पिलं. रस्त्यावर एक मतलब जिथं टपरीवर पोहा आणि चहा खात होता ना, तिथे एक मुलगा आला छोटासा. दादा मला पण खायचं म्हणलं काय खायचं तुला? म्हणले पोहा. म्हणलं ते दुसरं त्याच्यासोबत एक होता, मला इडली खायची. मग त्या दोघांना मग इडली दिलं, मी चारलं. इडली देऊन चहा पिऊन आलो मग इथं. तर लोकेशनवर आहे आता. तर बघू आता इथून कस्टमर कुठे जातात. आय थिंक तळेगाव ढाबडेचं लोकेशन आहे त्यांचं. जर तळेगाव ढाबडला गेले तर खूपच चांगलं. तर ठीक आहे, बघू आता इथून कुठे जातो, किती पैसे भेटतात आपल्याला, किती किलोमीटर चालतात गाडी. असं तर गाडी आपली 26 किलोमीटर चालली MT. 2 काठी CNG गेली आहे. हाच एक प्रॉब्लेम आहे. तर ठीक आहे, बघू आता इथून कुठे जातात कस्टमर आणि कधी येतात. मित्रांनो पहिले तुम्ही टाइम बघा. 12:57 मिनिटं झाले. आपली टोटल 75 किलोमीटर गाडी चालली आहे. असं 20 किलोमीटर आपण MT चाललो होतो. आपण आहे CNG पेट्रोल पंप आहे. तर तळेगाव नाही का, CNG पेट्रोल पंप आहे राईट साईडला, हायवे रोडला, ओल्ड हायवेला. तर मी आलो होतो 10:30ला. कस्टमरला सोडलं. दिव्याबाई पाटील काहीतरी युनिव्हर्सिटी आहे, त्यांचा काहीतरी कार्यक्रम असेल, ते तिथं सोडलं कस्टमरला. आता मी जेवणार आहे, जेवण करायला इथं आलोय. म्हणजे जाता जाता CNG पण भरून घेऊ. कस्टमर तिथंच आहे. कस्टमर बोलले आम्ही 3 वाजता येतो. म्हणलं CNG नाही. कस्टमर आय थिंक टायमाच्या लवकरच ट्रिप एंड होईल. तर बघू आता कस्टमर किती वाजता ट्रिप एंड करतो. आपण आलो होतो 10:30ला तिकडं लोकेशनला. आणि एवढी जाम झोप लागली होती, काही सुधारणा. मोबाईल ठेवलं, 4 काच ओपन लॉक केले, AC चालू केलं आणि झोपलो होतो. मग आता उठलोय, CNG भरून घ्यावं म्हणलं, जेवण वगैरे करू म्हणलं आता. तर मित्रांनो जातो आता लोकेशनला जेवण वगैरे करून. बघूया आता इथून किती वाजता निघतो आपण आणि किती वाजता ट्रिप आपली एंड होती. व्हिडिओ अखेर शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की पैसे याच्यात खूप चांगले मिळणार आहे आपल्याला. ही महिन्यातून एकदा ट्रिप भेटली फक्त आपल्याला. महिना झालाय, लास्ट वेळा भेटली होती आपल्याला, तेव्हापासून ही आत्ता भेटते. तर ठीक आहे मित्रांनो, बघू आता. तर मित्रांनो 1:36 झालंय. जेवण वगैरे झालंय. मी इथं जाईल CNG पंपावर. बघू शकता तुम्ही, मागं CNG पंप आहे. तर कस्टमरचा फोन आला होता, ते बोलले की या म्हणून 5 मिनिटामध्ये. हे पण जवळच आहे. हे हायवेला CNG आहे. हा CNG आहे ना, मतलब येताना जाताना ओल्ड हायवेने तुम्ही पण इथं येऊ शकता. 24 आवर चालू असतो म्हणला हा CNG. हा बघा, हा ब्रिज आहे इकडे जाणारा. हा मला रस्ता माहिती नाही कुठला आहे, बट मी तुम्हाला सांगतो डिटेल्समध्ये कुठे आहे ते. तर कस्टमरला पिकअप करायला चाललो. तर बघू आता इथून कस्टमर कुठं जातात आणि कुठं त्यांना जायचं आहे की ट्रिप घरी नेऊन सोडायचं आहे. तर ठीक आहे, बघू आता. मित्रांनो आपण वाजले आता 1:56. थरवाला कुठं घुसवतो. आलोय मॅकडॉनल्ड्सला. कस्टमर गेले आतमध्ये. ते बोलले मी आलो म्हणलं 5 मिनिटामध्ये. ड्राय थ्रू मी त्यांना म्हणलं, ते बोलले नको आम्हाला ड्राय थ्रू म्हणून, फक्त जाऊन ऑर्डरच करतो. म्हणलं ठीक आहे, चालते, काही प्रॉब्लेम नाही. आणि ते जे CNG पंप आहे ना मित्रांनो, ते आहे आपल्या ह्याला काय म्हणतात त्याला, तळेगाव MIDC जो रोड आहे ना त्याच्या राईट साईडला आहे. ते CNG पंप मला सुद्धा माहिती नव्हतं. तर मी पण फर्स्ट टाइमच गेलो होतो, मला माहितीच नव्हतं तिथं ऑनलाईन CNG पंप आहे म्हणून. 24 आवर्स चालू आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता लोहगावचं आहे कुठलं तरी हे ड्रॉप, मतलब त्यांना तिथं जायचं आहे. बघू तिथून पुढं कुठं जातात ते कस्टमर. बघा ते पुढंच ऑर्डर करत आहे. तर ठीक आहे, बघू आता कुठं होतात जातोय आपण, किती पैसे भेटतात आपल्याला. कमेंट करत राहतो मला. जर कमेंट वगैरे जर विचार असेल तर, काही क्वेश्चन असेल तर नक्की विचारा मित्रांनो.
मित्रांनो पहिले टाइम बघा, 6:52 झालंय. कस्टमरला ड्रॉप केला आपण इथं मिस्टेकमध्ये विमाननगर. तर ह्या बुकिंगचे पैसे दिले कस्टमरने आपल्याला, ऑनलाईनच प्रीपेड होतं. 4,200 रुपये दिले. 106 किलोमीटर 10 तास 37 मिनटं झाले. तर कधी कधी अशी पण बुकिंग लागते, दिवसभर काय काम करायचं नाही आणि आपली गाडी चालली फक्त 106 किलोमीटर 105 किलोमीटर. तर असा विषय आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, आज आपली चांगली अर्निंग झाली आहे. तर बघू आता इथून जर भेटले आपल्याला चांगले ट्रिप जर भेटले तर एक्सेप्ट करू, जाऊ काम करू, नाहीतर मग घरी जाऊ सरळ. तर इथून चाललो मी आता फिनिक्स मॉलला, कारण की तिथूनच आता ह्या टायमिंगला ट्रिप भेटू शकते चांगली. एअरपोर्टला गेल्यावर काहीच नाही, एअरपोर्टला लाईट ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे. आम्ही तळेगाव दाभाडेवरून निघलो होतो, तर लोहगावला आलो होतो. सर ते कॉलेजचे ओनर आहे म्हणतात. आपली टोटल गाडी चालली आहे 132 किलोमीटर. न आपल्या गाडीमध्ये 1 2 3 4 5 6 7 कांडी CNG आहे. 300 रुपयाची CNG भरलं होतं आपण रस्त्यानं ऑनलाईनवाली. तर चांगली अशी अर्निंग झाली. तर बघू. हां, तिथून तळेगाववरून लोहगावला आलतो. सर कॉलेजचे मालक आहे म्हणतात, त्यांच्यापाशी कॉलेज आहे. आणि आपल्याला एक मित्र भेटला होता, त्यांना आपला हा कार्ड दिला आहे, तिरुपती टूर अँड ट्रॅव्हल्स. बघू शकता तुम्ही ह्यांच्या पण. जर तर हे बोलले की आम्हाला जर बुकिंग वगैरे असली तर द्या म्हणून. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. बुकिंग आम्हालाच कमी पडतात, तुम्हाला कधी देऊ आम्ही. तर ठीक आहे मित्रांनो, जर टोयोटा वगैरे लागली तर त्यांना देऊ आपण एखादी गाडी. जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की फोन करा. तर इथून जाऊ आता डायरेक्ट फिनिक्स मॉलला. बघू आता इथून कुठे जातो आणि किती आपली आजची अर्निंग होऊ शकते. 7 वाजले म्हणजे मिनिमम. मित्रांनो टाईम झालाय 8:05. आपण पाणीपुरी खाल्ली इथं सावर्या. तर आजची अर्निंग 4,200 रुपये झाली आपली. दिवस चांगला गेला आजचं. असं पण उद्या पण एखादी इंट्रासिटी पडावं म्हणून असं वाटतंय, कारण की असं जर बुकिंग दिलं ना तर सारखी बुकिंग पडत राहतात. जर नाही दिलं ना तर नाही पडत. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा, आणि तुमचे जे कमेंट असतात ना आणि ते नक्की करत जावा. आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही गाडी घेण्याचा विचार अजिबात नका करू, माझं हाच सजेशन आहे. उद्या बघा आता उद्याचा दिवस कसं जाईल आपल्याला. तर ठीक आहे मित्रांनो, बाय बाय.